पुण्यात पाऊस उशिरा आला, पण असा आला की अवघं पुणे पाण्याखाली गेलं। 8 दिवस एकही ब्रेक नाही। रस्त्यांच्या नद्या झाल्या, नद्या पुलावरून वाहत आहेत, पुलाचं पाणी सोसायट्यांमध्ये वाहत आहे, अनेक गावांचा संपर्क तुटलाय। पण यात दिलासा देणारी बाब हीच आहे की खडकवासला धरण ओव्हरफ्लो झाल्यानं पुण्याची पाण्याची चिंता सुद्धा वाहून गेली आहे। पुण्यात लेट पण थेट विदाउट ब्रेक। आठ दिवसातच जुलै महिन्याची कसर भरली। पुण्याची तहान भागवणारा खडकवासला ओव्हरफ्लो। ही सगळी दृश्य आहेत पुण्यातली। गेल्या आठवड्याभरापासून पुण्यात पावसाची संततधार सुरू आहे। खरं तर महाराष्ट्रासह पुण्यातही पाऊस उशिरा सुरू झाला, मात्र लेट पण थेट विदाउट ब्रेक असं या पावसाचं वर्णन करता येईल। कारण पुण्यात सलग 8 दिवस झाले पावसाने विश्रांती घेतलेली नाही। पुण्यामध्ये पाऊस इतका कोसळला की संपूर्ण जुलै महिन्याची कसर अवघ्या 8 दिवसांनंतर भरून निघाली आहे। त्यामुळे पुणे शहरासह ग्रामीण भागातही पावसाची बॅटिंग नॉनस्टॉप सुरू आहे। त्यामुळे अनेक भागात रस्त्यावरती पाणी साचलं। खडकवासला धरणातून 27,200 क्युसेक वेगाने पाणी सोडल्यामुळे एकता नगरसह शिवणे परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं। खडकवासला धरण पूर्ण भरलेलं आहे आणि 27,220 क्युसेक्स पाणी सोडलेलं आहे आता नदीपात्रामध्ये। नदीपात्रालगतच्या सगळ्या नागरिकांना मी सतर्क राहण्याची विनंती करते। आपली महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज आहे। इथे सगळेजण ठिकठिकाणी नदीपात्रालगत महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी हे थांबले, लक्ष ठेवून आहोत आम्ही सगळ्या परिस्थितीवर। शिवाजीनगर आणि जंगली महाराज रोडवरही भली मोठी झाडं कोसळली, त्यामुळे त्या रस्त्यांवरील वाहतूक काही काळासाठी बंद करावी लागली। तर मुळशीच्या घोटवडे परिसरात पावसाने रौद्ररूप धारण केलं होतं, त्यामुळे वरदायिनी मंदिर पाण्याखाली गेलं। पाण्याचा मोठा प्रवाह चक्क मंदिरातून वाहत होता। तर तिकडे पुरंदर तालुक्यातील पानवडी परिसरामध्ये ढगफुटीचं दृश्य पाऊस झाला। तसंच जुन्नर, आंबेगाव, खेड आणि भीमाशंकर परिसरात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेती तसंच घरांचं मोठं नुकसान झालंय। भीमाशंकर, आहुपे, जुन्नर, आंबेगाव, खेड या सगळ्या परिसरामध्ये अतिशय पाऊस झाल्यामुळे, अतिवृष्टीमुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं, घरांचं नुकसान झालेलं आहे आणि अतिशय गंभीर अशी परिस्थिती तयार झालेली आहे। परंतु ही बाब माझ्या लक्षामध्ये येतात मी सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून प्रशासनाच्या संपर्कामध्ये आहे। मंचरच्या घोड नदीवरील चिंचोली पूल पाण्याखाली गेल्यामुळे आंबेगाव तसंच जुन्नर तालुक्याचा संपर्क तुटलाय। तर पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भोकुम या ठिकाणी पावसाने सुरक्षा भिंत कोसळली। या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। अशी सगळी परिस्थिती असताना राजगड तालुक्यातील 15 गावांचा संपर्क तुटलाय। केळतखिंडीतील रस्ता खचल्यामुळे 15 गावातील ग्रामस्थ चिंतेत आहेत। पुणे शहरातील प्रचंड पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून प्रशासनानेही जोरदार तयारी केली आहे। 50 स्वच्छता परीक्षक, 50 पर्यवेक्षक तैनात करण्यात आलेत। 4000 सफाई कर्मचारी आणि 400 मुकादम, 140 पथकांसह 22 पोकलेन, 29 डंपर सज्ज आहेत। 67 जेसीबींच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे पुराचं पाणी शिरल्यामुळे शेकडो कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय। पुण्यात एकूण 260 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय। शांतीनगर, येरवड्यातील 125 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय। आदर्श नगरमधील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। पाटील इस्टेटमधील 31 कुटुंबांचं स्थलांतर केलं। साईनाथ नगर, पंचशील नगरातील 32 कुटुंब स्थलांतरित करण्यात आली। पिंपरी चिंचवडमधील मोशी भागात इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली। वेस्ट एनर्जी कंपनीची इमारत कोसळल्यामुळे मोठी खळबळ उडाली। महत्त्वाचं म्हणजे पुण्याला पाणी पुरवठा करणारं खडकवासला धरण ओव्हरफ्लो झालं असून पुण्याची पाण्याची चिंता मिटली आहे। म्हणूनच परंपरेप्रमाणे पुण्याच्या महापौरांनी जलपूजन केलं। महाराष्ट्रात पाऊस उशिरा आला आणि त्यानं थैमान घातलं।
तसाच पावसाचा पॅटर्न पुण्यातही सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात रस्ते पूल पाण्याखाली गेलेत, तर काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. एकीकडे पावसाने दाणादाण उडवली असली तरी सुद्धा खडकवासला धरण भरल्यामुळे पुण्याच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.